बारामतीतल्या नणंद भावजाईमधल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। आता अजित पवारांनीही यात उडी मारली असून सुनेत्रा पवारांसाठी त्यांनी अनेक सभा घेतल्यात। बारामतीतल्या सभेत त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केली आहे। ही निवडणूक सासू सुनेची, नणंद भावजाईची नाही, ही भावकीची निवडणूक नाही, तर ही मोदी साहेब आणि राहुल गांधींच्या विरोधातली निवडणूक आहे। माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जातात, पण त्यांच्या आरोपांमुळे मला काही भूक पडत नाहीत। निवडणुकीसाठी लोकांना भावनिक केलं जात आहे। अजित पवारांनी रोहित पवारांवरती ही टीका केलेली आहे। काल आलेला मुलगा मला सांगतो की सर्व संस्था आम्ही काढल्या, मग 31-32 वर्ष आम्ही काहीच केलं नाही का? बारामती जी काही सुधारली ती इतरांमुळे सुधारली, अजितचा काडीचाही संबंध नाही का, असा सवाल त्यांनी केला। ही निवडणूक सुनेची आणि मुलीची निवडणूक नाहीये, ही नणंद भावजाईची निवडणूक नाहीये, ही भावकीची निवडणूक नाहीये, ही मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची निवडणूक आहे। कारण निवडून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभेतनं उमेदवार ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा जे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत त्यांना साथ देण्याचं काम जे उमेदवार करतील त्यांना विकासाच्या करता मदत होणार आहे। मीच एकटा राजकारणात, हे बाकीचे सगळे धंदापाणी करत होते। आता यांनी गेले 2 महिने सगळा धंदापाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं। खोटंसं गळ्याच्यान खरं बोलतो। त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही, कुठं काही गेले नाही। सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल, पण तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो। आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका, पण जास्त पुढे तरी करू नका। ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या। म्हणजे आम्ही काय नुसतंच आम्ही काय केलं? 31-32 वर्ष मी नुसतं शांत बसलो, काहीच मी केलं नाही। ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली, अजितचा काडीचा संबंध नाही। ह्याचा कुठेतरी विचार करा। पवारसाहेब तिथं वर बसलेले, पायापाशी सुप्रिया बसलेली, ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र, अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। बाबूराव तुम्ही इथं आहात, प्रकाशराव तुम्ही इथं आहात, कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं का? साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो, जवळ पण बसायचो नाही, बाकीचे सहकारी जवळ बसायचे। एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे।